नमस्कार. झी 24 तासमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. दुर्गे दुर्गट भारी या विशेष कार्यक्रमात आपण माय लेकींना भेटतोय. आजची माय लेकींची जी जोडी आहे त्याच्यात आई ही उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सगळ्यांना परिचित आहे इंडस्ट्रीमध्ये. तर आता तिच्याच पावलावर पाऊल ठेवत तिची मुलगीही या इंडस्ट्रीत आली आहे आणि ह्याच्याही पुढे तिला तिचं नशीब आजमावायचं आहे. आपण स्वागत करूया सोनाली आणि सनयाचं. थँक्यू सो मच. आणि की आज या छान निमित्ताने आमच्याशी माय लेकींशी तुम्ही आज गप्पा मारायला आलेला. माय लेक म्हणून तुमच्या दोघींचा पिक्चर आला आणि आज त्याच माय लेकींशी मी संवाद साधते. पण जेव्हा हा निर्णय घेतला की तिला आपण या सिनेमात काम द्यायचं किंवा ती करणार, तेव्हा काय फिलिंग्स होती? मला खूप अभिमान वाटला, कारण की कदाचित त्या वयामध्ये ज्या वयात ती होती, म्हणजे 2 वर्षापूर्वी आम्ही पिक्चर शूट केला त्यावेळेस ती लहान होती आणि मला नाही वाटत की मी त्या वयाची होते तेव्हा मला जर काय कोणी असं विचारलं असतं तर माझ्यामध्ये एवढी क्लॅरिटी असती किंवा कॉन्फिडन्स असता की मी धडकपणे की चला मला करायचं आहे असं एवढी मी काय म्हणतात ना कॉन्फिडेंट कदाचित नसेन. पण मला तेच कौतुक वाटतं की आजकालच्या ज्या मुली आहेत त्यांच्यामध्ये ताकद तर आपल्या सगळ्यांमध्येच होती, ती स्त्री शक्ती तर होतीच, पण कुठेतरी बिनधास्तपणे ती बाहेर जगामध्ये वावरणं, तो कॉन्फिडन्स हे या जनरेशनमधल्या मुलींमध्ये खूप छान प्रकारे दिसून येतं आहे. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट की माझ्या लेकीला मला तिची काळजी करावी लागणार नाही की ती तिचं स्वतःचं रक्षण करू शकेल का, किंवा ती मेंटली स्टेबल किंवा मेंटली कॉन्फिडंट असू शकेल का. तर मला असं वाटतं ते आपोआपच आजकाल या सगळ्या मुली, या सगळ्या देवी रूप जी आहे ती आपोआपच आतनं एक शक्ती घेऊन आलेल्या आहेत. तर तू काय सांगशील, तुझं कधी ठरलं? म्हणजे आईला लहानपणापासून बघतेस, आई एक अभिनेत्री म्हणून आहे, तिची धावपळ शूटिंगची, किंवा 4 मैत्रिणी तुला बोलतात तुझी आईला टीव्हीवर बघितलं वगैरे, तर तेव्हापासूनच ठरवलेलंस की मला आईसारखं अभिनेत्रीच व्हायचं आहे? ऑफकोर्स इट वॉज ऑलवेज देअर. मी 5 वर्षाची होती तेव्हापासनं मला खूप क्लिअर होतं मनात की मला ॲक्टरच व्हायचं आहे. कारण मी आईबाबांच्या सेटवर जायची लहान असताना. आय यूज टू वॉच दॅम ॲक्ट आणि मला खूप इन्स्पिरेशन व्हायचं, कारण आय यूज टू वॉच मॉम ऑन द स्क्रीन आणि ती किती डेडिकेशन घेते शूट करायला. तर आय ऑलवेज न्यू की मला ॲक्टरच व्हायचं आहे. तर मला कधी विचारलं माय लेक हा चित्रपट आहे आणि आईबरोबर वर्क करायचं आहे, सो आय वॉज मोर दॅन हॅपी. आणि ऑब्व्हियसली आत्ताही आहे माझ्या मनात की मला ॲक्टरच ह्याच इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. ते माय लेकीमध्ये जे दाखवलं रुसवे फुगवे किंवा दोघींचं एकमेकींशी पटत नव्हतं, मग ते क्लॅशेस वगैरे, तसंच रिअल लाईफमध्ये सुद्धा कसं तुमचं होतं? दोघींमधलं नातं कसं? किती रागरुसवे असतात? आईचा निर्णय पटतो नाही पटतो, काय सांगशील? असं कधीच नसतं, कारण आमच्यामध्ये ऑलवेज एक अंडरस्टँडिंग असते की आमची बाउंड्रीज असते की आय वोंट पास दिस बाउंड्री अँड शी वोंट पास माय बाउंड्री. कारण ऑब्व्हियसली मॉमचं खूप मोठं नाव आता ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे. आय कॅन टेल हर व्हॉट टू डू. पण मध्ये मध्ये ती यायची वेनेवर माझं एक सीन चालू असणार, ती यायची आणि शी यूज्ड टू टेल प्रियंका मॅम की तिला असं नको करायला सांगू, तसं करायला सांग. अँड आय यूज्ड टू मेसेज प्रियंका मॅम खाल्लं की मम्माला प्लीज सांग या रूममधनं निघायला. ती म्हटलं तरी सुद्धा आई डोकं वर काढायची. सो तेव्हा को ॲक्टर डोक्यातनं निघून जायचं. सो तेव्हा असं आईचं असायचं की अरे छान व्हायला पाहिजे, किंवा अरे अजूनही करू शकते, किंवा मला माहिती आहे ती लेक म्हणून कशी आहे किंवा काय तिचे प्लस मायनस आहेत. फार नोकझोक आमची झाली नाही. रिअल लाईफमध्ये तर होतच असते की मला फार असं असतं की हे कर, ते करू नको, अमुक वाजता परत ये. मग त्याच्यावरती आता पूर्वीसारखं राहिलं नाही आहे की 7च्या आत घरात पाहिजेच वगैरे. आता थोडीशी ढीलही द्यावी लागते, थोडंसं फ्रेंडही बनावं लागतं. बट ॲट द सेम टाईम तो एक आई वडिलांचा एक रिस्पेक्टही तुम्हाला तो मेंटेन करून ठेवायला लागतं, जेणेकरून फ्रेंडच्या झोनमध्ये जाता जाता अगदीच कॅज्युअल मुलं होणार नाहीत आणि तो रिस्पेक्टच राहणार नाही. सो त्यामुळे तेवढ्यापुरती ती होत असते की मी जे सांगते ते तिला पटत नाही बऱ्याच वेळेला, किंवा तिची मतं आहेत ती मला पटत नाही, पण कुठेतरी एक मध्य साधावा लागतो. जसं आईने सांगितलं तसं तुला काय वाटतं की किती फ्रीडम तुला या दोघांकडनं मिळतं? मला फ्रीडम तर खूप भेटतं, पण अप टू अ लिमिट. म्हणजे बाबा पण मला सांगतात की तुला जे करायचं आहे ते कर, कारण इव्हेंच्युअली तूच तुझ्या मिस्टेकशी शिकणार आहेस. आणि बिकॉज इफ यू मेक अ मिस्टेक यू वोंट रिपीट इट अगेन. आपल्या मुलीला आपल्या क्षेत्रात करिअर करायचं आहे,
तर हा जेव्हा निर्णय तिने घेतला किंवा आता ती ह्याच्या पुढेही ती नशीब आजमावणार आहे या क्षेत्रात, तर तू विचार करताना काय विचार म्हणजे किती एक काळजी आईची म्हणून असते किंवा कशा पद्धतीने तू ह्या निर्णयाकडे तिला तयार करतेस किंवा या निर्णयाकडे बघतेस? सगळीकडेच प्लस मायनस आहेत, चांगलं आहे तसंच वाईटही आहे, पण त्या सगळ्याशी फेस करणं हे तुमच्यावरती ठरतं. तुम्ही माणूस म्हणून तुम्ही कसं हँडल करू शकता. मग तो स्ट्रेस असेल किंवा आपण जसं आजकाल बऱ्याच वेळेला मी टू सारख्या सिच्युएशन्स आहेत म्हणा, की या सगळ्या काही ज्या गोष्टी एखाद्या बाईला फेस कराव्या लागू शकतात त्या गोष्टी सगळीकडेच आहेत. पण त्याकरता एक आई म्हणून, एक मैत्रीण म्हणून किंवा एक वडील म्हणून आपण आपल्या मुलींना त्या गोष्टींना फेस करणं, मेंटली स्ट्रॉंग करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की मला आज खात्री आहे की जे काही मी पेरेंटिंग मी म्हणा किंवा माझे मिस्टर म्हणा, आम्ही दोघांनी जे काही किंवा कधी कधी माझी आई म्हणा, सो आम्ही ज्या ज्या गोष्टी तिला सतत सांगत असतो, तिला अवेअर करत असतो, सो त्यामुळे मला तिच्याबद्दल असं कधीच वाटलं नाही किंवा वाटणारही नाही. लग्नाच्या आधीची सोनाली आणि लग्नाच्या नंतरची सोनाली किती बदललीस? लग्नाच्या आधीची सोनाली जवळजवळ 40 दिवस महिन्यातले काम करायची आणि आता लग्नानंतर ऑफकोर्स माझं हे कायमच मत होतं की मी जेव्हा म्हणजे तुम्ही आता लग्न करताय तर तुमच्या आयुष्यात एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी येते, तुम्ही एका वेगळ्या भूमिकेमध्ये शिरताय, तर त्यालाही तेवढाच न्याय दिला पाहिजे ना. सो त्यामुळे मी तो स्वतःहूनच निर्णय घेतला होता की मी पहिल्यासारखं एवढं काम करणार नाही आता. माझं घर, माझा नवरा, माझं काम, आमची योगा रिट्रीट कंपनी आहे, सो तो कारभार मी सांभाळते आणि मग लेकीला बघणं, माझं स्वतःचं, मग त्याच्यामध्ये मग मी समजा 4 प्रोजेक्ट घेत असेल तर मग मी एखादाच प्रोजेक्ट करते. आणि इट्स नॉट की मी काय म्हणतात ना की स्वतःचं मन मारून काही करते, तो डिसाईड केलेलंच होतं ते. त्यामुळे मी त्या हिशोबाने ती बॅलन्स त्या गोष्टी करते. आणि आता मग मला प्रोडक्शन हाऊस स्वतःचं सुरू करायचं होतं, कारण चांगला कंटेंट क्रिएट करायचा आहे. सो त्यानिमित्ताने मग मी सुरुवात केलेली होती आणि मायलेक चित्रपटाची कथा माझ्याकडे आली आणि ती मला खूप भावली. जेव्हा आई शूटला जायची, भलेही तुझ्याबरोबर आई बराच काळ होती, पण तरीही जेव्हा शूटवर जायची तेव्हा किती मिस करायचीस तिला? आई बाबा दोघंही या क्षेत्रात आहे. ऑब्व्हियसली मिस करते, पण वॉट आय रिअली लव्ह अबाउट मॉम इज की कधी कधी इफ शी एव्हर गेट्स अ चान्स टू टेक मी ऑन सेट, स्पेंड टाईम विथ मी ऑन सेट, ती मला घेते तिच्याबरोबर, ताकी मला पण एक्सपिरियन्स भेटेल, मला सेटवर बघायला भेटेल की कॅमेरा कसं चालतो, डिरेक्शन कसं असतं, प्रोडक्शन कसं असतं. कारण ॲज मॉम सेड फक्त एक फील्डमध्ये कशाला, यू कॅन ट्राय डिफरंट फील्ड ऑल्सो. सो पुढे मला डिरेक्शन पण करायचं मे बी प्रोडक्शन, टेकिंग ओव्हर प्रोडक्शन हाऊस. तर म्हणून आय लाईक गोईंग ऑन सेट विथ. आणि असं कधी आय मिस यू असं वाटत नाही, कारण शी ऑलवेज टेक्स मी विथ. आणि वेन शी डझंट टेक मी ऑब्व्हियसली आय डू मिस हर, कारण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ॲज शोन इन द मूवी. तर आय स्पेंड मोस्ट ऑफ माय डे विथ हर. आम्ही कॉफी शॉप्स असो या शॉपिंग असो या एक मूवी बघायला जायचं आहे, खालती बिल्डिंगमध्ये खूप पूल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. तर शी इज माय बेस्ट फ्रेंड आणि ती कधी शूटवर जाते तर हो ऑब्व्हियसली खूप मिस करते. आईमधली कोणती शक्ती अशी आहे की जी तुला अट्रॅक्ट करते? आय थिंक की ती एक मल्टीटास्कर आहे, कारण ती खूप गोष्टी एक वेळेला हँडल करू शकते आणि खूप काम अँड सिस्टमॅटिक ऑर्डर. कारण ॲज मॉम सेट ती माझी काळजी घेते, बाबांची काळजी घेते, तिच्या आईची काळजी घेते, घराची काळजी घेते, रिट्रीटची कंपनी आहे त्याची काळजी घेते, ॲक्टिंग. तर शी डज अ लॉट ऑफ थिंग्स ॲट वन्स. आणि आय एम शुअर खूप स्ट्रेस असेल तिच्याकडे, पण ती कधी दाखवत नाही मला. शी ऑलवेज कीप्स इट इन अ सेल्फ आणि शी ऑलवेज ॲक्ट्स लाईक की मी चांगली आहे, मी सगळं करते, मी खूप काम आहे. पण आय नो आतमध्ये असं नसेल. मे बी शी इज व्हेरी स्ट्रेस्ड आणि शी डझंट टेल मी अबाउट इट. बट हो, शी इज अ बिग मल्टीटास्कर. तुझे डोळे पाणावलेत. बट मी रडत नाहीये. असं बघत असेल की इशी काय तिला सवय आहे, तू रडतेस का? त्यामुळे अशी बघते माझ्याकडे. नो, मला तेच विचारायचं आहे की तू काय सांगशील की म्हणजे आता ती जसं बोलली की मला अभिनेत्रीच व्हायचं आहे किंवा मला प्रोडक्शन आईबाबांनी जे सुरू केलं आहे ते प्रोडक्शन हाऊस मी पुढे कंटिन्यू करीन, तर तुला काय वाटतं की तिच्यातले काय प्लस पॉईंट्स आहेत किंवा तिच्यातली शक्ती तुला काय वाटतं? ती खूप
कॉन्फिडेंट आहे आणि त्यामुळे ती जे काही करेल ना आयुष्यामध्ये की मला असं आणि ती क्लॅरिटी तिच्यामध्ये खूप आहे की तिला काय करायचं आहे. तिला माहिती आहे की ॲक्टिंग वगैरे आहेच, पण अलॉंग विथ दॅट तिला माहिती आहे की तिला तिच्या डॅडच्या बिझनेसमध्ये पण इंटरेस्ट आहे. सो तिला ते बिझनेस मॅनेजमेंटही करायचं आहे. सो तिचा जो एक म्हणजे मला हे भीती नाही वाटणार की उद्या मी हिला कुठे एकटी ठेवली तर मला माहिती ती सर्वाईव्ह करेल. तिला माहिती आहे 4 लोकांची पटापट कसं बोलायचं, विषय काढायचे, मैत्री कशी करायची आणि स्वतःचा तिथे एक प्रेझेन्स कसा निर्माण करायचा. सो तो एक कॉन्फिडन्स तिच्यामध्ये खूप आहे आणि जे मला फार आवडतं की मला काळजी करायची गरज नाही आहे उद्या पुढे मागे की हिचं काय होईल. प्रत्येक आईला ती एक काळजी असते की बाबा कसं होईल आपल्या मुलीचं. तशी मला तिच्या बाबतीत काळजी नाही वाटत. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघींनाही. इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि तुमच्यातलं हे आई मुलीचं जे नातं आहे ते असंच बहरत राहो. तुमच्या सगळ्या फ्युचरच्या प्रोजेक्ट्सना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना, तुम्हालाही या सर्व प्रेक्षकांना सगळ्यांनाच नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती.